तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचा गुढीपाडवा सोहळा, प्रशासकीय आणि धार्मिक मान्यवरांची उपस्थिती. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आजपासून शालिवाहन शक 1948चा प्रारंभ झाला आहे. त्र्यंबकेश्वर नगरीत दरवर्षी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. मात्र यावर्षी शहरातील रस्ते नूतनीकरण, पाईपलाईन, गटार बांधकाम आणि भूमिगत विद्युत लाईनच्या कामांमुळे ही शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी दिली आहे. तरीही पुरोहित संघाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता श्री गंगा गोदावरी मंदिरात झाली. सुनील शास्त्री देवकुटे यांच्या हस्ते विधिवत गुढी उभारण्यात आली आणि त्यानंतर श्री सत्यनारायण पूजन संपन्न झाले. सायंकाळी 6 वाजता कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते श्री गणपती पूजन आणि पंचांग पूजन करण्यात आले. या पूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती सौरभ दीक्षित यांनी केले. पूजनानंतर ग्रामजोशी विराज शास्त्री मुळे यांनी पंचांग फलवाचन करून आगामी वर्षाचे भविष्य सांगितले. या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे शुक्ल यजुर्वेदाचे दंडक्रम पारायणकर्ते वेदमूर्ती देवव्रत महेश रेखी यांचा सत्कार. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग आणि पुरोहित संघाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी लोकेश अकोलकर यांनी वेदोनारायण देवव्रत यांचा सखोल परिचय करून दिला. यावेळी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, नगरसेवक प्रशांत गायधनी, वेदिका पाटणकर, सचिन दीक्षित आदी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गंगा गोदावरीची महाआरती करण्यात आली. या प्रसंगी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, बाळासाहेब दीक्षित, किशोर शास्त्री पाटणकर, लोकेश अकोलकर, गिरीश जोशी यांच्यासह तीर्थ पुरोहित आणि त्र्यंबक नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रा नसली तरी भक्ती आणि परंपरेचा उत्साह त्र्यंबकेश्वरमध्ये कायम पाहायला मिळाला. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.